सरकारनं तुरीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले असले तरी सलगच्या सुट्ट्यांमुळे खरेदी रखडली होती। मात्र झी24 तासनं शेतकऱ्यांच्या याच समस्येवर आवाज उठवल्यानंतर राज्याच्या पणन मंत्र्यांनी सुट्टीच्या दिवशीही तूर खरेदी करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे खरेदी केंद्रांच्या बाहेर 8 दिवसांपासून ताटकळत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय। मात्र अक्षय तृतीया त्यानंतर लागून शनिवार, रविवार आणि सोमवारी 1 मे असल्यामुळे सलग 4 दिवस सुट्टी असल्यामुळे तूर खरेदी रखडली होती। 22 एप्रिलपर्यंत जी काही नोंद झालेली आहे त्याची पडताळणी करून सर्व तूर खरेदी करणार आहे। मग त्या सुट्टीचा दिवस आला, चालू कामाचे दिवस आले, सगळे दिवस आले। इथून पुढचंच सांगायला लागलं तुम्हाला। 22 एप्रिलपर्यंत जी तूर आलेली आहे ती याच्या पुढच्या काळामध्ये सुट्टी असो, कामकाजाचा दिवस असो, ते खरेदी करणार। संवाद यात्रा काढण्यापेक्षा आधी तूर खरेदी करा, नंतर संवाद करा, अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका केली। तर तूर खरेदीबाबतचं मुख्यमंत्र्यांचं विधान लबाडीचं असल्याचा आरोप अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलाय। पणन मंत्र्यांचं असं मत आहे का व्यापाराची तूर आहे। वास्तविक पाहतो ही लबाडीचं बयान आहे। माझ्या इथं 11 लाख क्विंटल तूर बाजार समितीत गेली, त्यातली 6 लाख तूर 7 लाख तूर हे व्यापाऱ्यानं खरेदी केली आणि सरकारनं किती केली 3 लाख। मग व्यापाऱ्यानं कशी काय विकली हो? 6 लाख जर व्यापाऱ्यानं खरेदी केली असं आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे, बच्चूकडचा रेकॉर्ड नाही आहे। उगाच व्यापाराच्या नावानं बदनाम करून ह्या तूर खरेदी केंद्र बंद करण्याचं षडयंत्र मुख्यमंत्र्यांना इतर असलेलं आहे। अकोला तूर खरेदी केंद्रांवर अखेर तूर खरेदीला सुरुवात झाली। जिल्ह्यातील 5ही खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत विक्रीसाठी आलेल्या तुरीचे पंचनामे करण्यात आलेत। झी मीडियानं सतत तूर खरेदीचा मुद्दा लावून धरला होता आणि सरकारला तूर खरेदीसाठी भाग पाडलं। अकोला तूर खरेदी केंद्रांवर पारदर्शकतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेजही लावण्यात आलेत। तर तूर खरेदी पुन्हा सुरू झाल्यानं बळीराजा सुखावलाय। जिल्ह्यात सध्या 5 खरेदी केंद्रांवर 1 लाख क्विंटलवर तूर अद्याप खरेदीच्या प्रतीक्षेत आहे। शासकीय तूर खरेदीच्या संथ कारभाराचा फटका वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलाय। त्यांना 50 कोटींचा तोटा सहन करावा लागलाय। वाढलेल्या मुदतीचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाईलाजानं आपली तूर व्यापाऱ्यांना कमी दरामध्ये विकली। व्यापाऱ्यांनी लिलावातून तुरीला 3200 ते 4200 रुपयांचा भाव दिलाय, तर सरासरी 3600 रुपये भावाप्रमाणे 1350 रुपये प्रति क्विंटल इतका तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागलाय। सरकारी खरेदीच्या दुप्पट व्यापाऱ्यांची तूर खरेदी होत असल्यानं आमच्या तुरीचं काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। विरोधकांच्या संघर्ष यात्रेनंतर आता सत्तेत असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हक्क मोर्चा काढलाय। यावेळी सरकारवर टीका करताना आम्हीच या सरकारला सत्तेत आणलंय आणि जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर या सरकारलाही आम्हीच सत्तेतून खाली खेचू असा इशाराही यावेळी राजू शेट्टींनी दिलाय। दरम्यान या मोर्चामध्ये सदाभाऊ खोतांची अनुपस्थिती जाणवली। यावर खासदार शेट्टी यांना प्रश्न केला असता ही शेतकऱ्यांची संघटना आहे, सदाभाऊ खोत म्हणजे संघटना नसल्याचं यावेळी शेट्टींनी स्पष्ट केलं। माझे शेतकरी आज ऊसाचा दुसरा हप्ता 500 रुपये मिळाला पाहिजे, 7/12 कोरा झाला पाहिजे। मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचातून आमच्या सर्वसामान्य शेतकरी महिलांची मुक्तता झाली पाहिजे आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे आणि 24 तास वीज मिळाले पाहिजे। या हक्काची मागणी घेऊन ही हक्काची यात्रा काढतायत। खासदार राजू शेट्टी यांची निवड नोटंकी सुरू असल्याची घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे। सत्तेत गेल्यानंतर राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांचा विसर पडला असून विरोधक आणि राजू शेट्टी दोघेही जण विदूषक असल्याचं रघुनाथदादा पाटील म्हणाले। राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातला वाद आता जगजाहीर झाला असून या दोघांनी शेतकऱ्यांचं हित पाहणं सोडलं असल्याचा आरोपही त्यांनी केला। आता दोघात बेबनाव आहे, हे स्पष्ट आहे की सत्ता मिळाल्यानंतर माणसं विसरून जातात आणि राजू शेट्टी सुद्धा शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवायलाच त्या आंदोलनात शिरकायला लागलेत। त्यांनी आता शांत बसावं किंवा जे काही तुम्हाला आयुध मिळालंय, संसदीय आयुध ज्याला म्हणतो आपण, की लोकसभेमध्ये तुम्हाला आवाज उठवण्याचा अधिकार असताना रस्त्यावर उतरायचं काही कारण नाही। आर्थिकदृष्ट्या कमकुवत जिल्हा बँका राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याचं मत मुख्यमंत्र्यांनी सहकार विभागाकडे व्यक्त केलंय। राज्यातल्या 31 जिल्हा बँकांपैकी 11 बँका सध्या तोट्यात आहेत। त्यापैकी 9 बँकांची स्थिती ही अतिशय नाजूक आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी याविषयी माहिती दिली आहे। तर खरीप आढावा बैठकीच्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते। विरोधी पक्षांनी मात्र या प्रस्तावाला विरोध केला।
आता तर मला असं वाटतं की या ज्या बँका आहेत ज्या अगदीच अडचणीत आहेत किंवा शिखर बँकेने त्याला विलीन करून घेण्याचाच विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. किमान काहीतरी 7-8 बँका शिखर बँकेत विलीन करून टाका. लेट देम परफॉर्म ॲज अ ब्रँचेस ऑफ शिखर बँक. त्याला काय अडचण आहे. आता यावर्षी ॲटलिस्ट कमर्शियल बँका आणि शिखर बँकेचं एजंट म्हणून तरी या बँकांना म्हणजे कॅपिटल नसल्यामुळे नाहीतर हे कर्जच वाटप करू शकणार नाही तर ते आपण इन्फ्युजन त्या माध्यमातून केलं पाहिजे. राज्यातल्या अभिमत विद्यापीठ आणि खासगी मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर वैद्यकीय आणि डेंटलच्या 67% जागा मराठी मुलांसाठी राखीव असणार आहेत. झी 24 तासनं सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारने जागा राखीव ठेवण्यासंदर्भात GRही काढलाय. यामध्ये जातीय आरक्षणाचाही समावेश करण्यात आलाय. यंदा नीट अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवली जातेय. इतर राज्यांनी आपल्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी अभिमत विद्यापीठात जागा राखीव ठेवल्या होत्या, मात्र महाराष्ट्रानं असा निर्णय घेतलाच नव्हता. नाशिक जिल्हा रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी आरोपी वर्षा लहाडे अखेर शरण आली आहे. वर्षा लहाडेनं अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मिळणार नाही असं स्पष्ट झाल्यावर लहाडे शरण येतील असं कोर्टात कबूल केलं आणि त्यानुसार वर्षा लहाडे कोर्टासमोर शरण आली. तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील बाभुळवाडी येथील शांताराम दौलत बागुल या इसमाचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय. जिल्ह्यातला उष्माघाताचा हा 3रा बळी आहे. शांताराम गेल्या 2 दिवसांपासून आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटत होते, तर 2 दिवस सतत उन्हात फिरल्यानं त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना मळमळ भोवळ येणं, उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यातच प्रकृती खालावल्यानं त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान शांताराम यांचा मृत्यू झाला. शिर्डीचे ग्रामस्थ आणि हजारोंच्या संख्येने येणाऱ्या साई भक्तांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थाननं पुढाकार घेतलाय. त्याचाच एक भाग म्हणून साई संस्थानं राज्य सरकारला 500 कोटी रुपये देऊ केले. निळवंडे धरणातून कालवे आणि जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. भविष्यात हे पैसे सरकारला साई संस्थानला परत द्यावे लागणार आहे. तर जवळपास 70 ते 80 किलोमीटरचे कालवे खोदून आणि जलवाहिनी टाकून त्याद्वारे निळवंडे धरणातलं हे पाणी शिर्डीत आणलं जाणार आहे. प्रत्यक्षात कालवे आणि त्यामध्ये बंद जलवाहिनीच्या कामासाठी एकूण जवळपास 2000 कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे शिर्डी संस्थाननं देऊ केलेल्या 500 कोटी रुपयांमध्ये ही कामं कशी पूर्ण होणार, तसंच राज्य सरकार या कामासाठी उर्वरित निधी देणार का, असा प्रश्न विचारला जातोय. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी या कालव्यांच्या कामासाठी व पाईपलाईनसाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय या ठिकाणी विश्वस्त मंडळाने घेतलेला आहे. जसं जसं काम होईल तसं टप्प्याटप्प्याने हे पैसे या ठिकाणी शासनाला किंवा त्याच्या कंपनीकडे ज्याच्याकडून काम होईल त्याला देण्याचा निर्णय या ठिकाणी परत दे बोलीच्या याच्यावर हा ठराव करण्यात आलेला आहे. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात कुकडीच्या पाण्याच्या आवर्तनाचा प्रश्न पेटलाय. त्यासाठी भजन कीर्तन करत सरकारचा निषेध करण्यात आला. कुकडीतून पिण्यासाठी 3 TMC पाणी सोडण्यात आले, पण पाण्याअभावी फळबागा जळण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्याचमुळे शेतकरी आक्रमक झाले. शेतीसाठी 4 TMC पाणी मिळावं यासाठी आता आंदोलन करण्यात येत आहे. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कॅनॉलमध्ये बसून भजन कीर्तन करत सरकारचा निषेध केला. आता जोपर्यंत शेतीसाठी पाणी सोडणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलंय. काळी पिवळी टॅक्सी बुक करण्यासाठी आता रस्त्यावर थांबण्याची गरज नाहीये. आमची ड्राईव्ह या ॲपद्वारे काळी पिवळी टॅक्सी तुम्ही बुक करू शकता. येत्या 1 जूनपासून हे ॲप सुरू होणार आहे. सन टेलिमॅटिक्स या कंपनीनं हा ॲप तयार केला. यापूर्वी 9211 या ॲपच्या माध्यमातून टॅक्सी चालकांनी ॲप बेस्ड सुविधा सुरू केली होती. मात्र योग्य पद्धतीनं मार्केटिंग न केल्यामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा बंद झाली होती आणि त्याचमुळे आमची ड्राईव्ह या ॲपला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहावं लागेल. अभिनेत्री प्रीती जैन हिला मुंबई विशेष सत्र न्यायालयानं निर्माता मधुर भांडारकरच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी दोषी ठरवलंय.
प्रीती जैनला 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली. निर्माता मधुर भांडारकर याच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी 2010 साली अभिनेत्री प्रीती जैनला अटक करण्यात आली होती. तर अरुण गवळीचा सहकारी नरेश परदेशी याच्या मार्फत अभिनेत्री प्रीती जैननं 2005 मध्ये मधुर भांडारकरची 75,000 रुपयांची सुपारी दिली होती. तर पोलिसांना त्यांच्या खबऱ्यामार्फत ही माहिती मिळाली होती आणि त्यानुसार प्रीती जैनला अटक करून तिच्यावर मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू होता. मद्यसम्राटांनी आलिशान घरांमध्ये भुयार घर तयार करून कसे बनावट मद्य निर्मिती कारखाने चालवले आहेत याचा भांडाफोड धुळे एसीबीनं केला आहे. तर धुळे एलसीबीनं जिल्ह्यातील शिरपूर इथे अशाच एका भुयार घरातील मद्य निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करून लाखो रुपये किमतीचा मद्यसाठाही जप्त केलाय. वरवाडी इथल्या नारायण माळीच्या आलिशान घरावर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. या माळीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या घरातून सुमारे 4.5 लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर्क एरियामध्ये मोठा वणवा लागला होता. मोठ्या प्रयासानंतर ही आग विझवण्यात यश आलंय. मात्र या वणव्यामुळे कक्ष क्रमांक 151 सर्वाधिक प्रभावित झाला. गुरुवारी दुपारनंतर ही आग कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडली आणि या भागात संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग पसरत गेली आणि या भागात वैविध्यपूर्ण वन्यजीव क्षेत्र आहे. त्यातही वाघांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोर एरियातील वणवा वनविभागासाठी चिंतेचा विषय ठरला होता. तर ताडोबातील पर्यटक बुकिंग सध्या हाऊसफुल आहे. मात्र या वणव्यामुळे तेलिया क्षेत्र पर्यटकांसाठी बंद करण्यात आलंय. उल्हासनगरच्या बेवॉच बारवर अखेर उल्हासनगर महापालिकेनं पूर्णपणे निष्कासनाची कारवाई केली. उल्हासनगरमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्स बारची पोलखोल झाल्यानंतर पोलीस आणि महापालिकेनं या बारची पाहणी केली होती. त्यामध्ये इथे अनेक अनधिकृत बांधकामं आढळल्यानंतर बारचा वरचा मजला आतून तोडण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण बार अनधिकृत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या बारवर पूर्णपणे निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. बेवॉचप्रमाणेच शहरातील इतर 9 बारमध्येही अनधिकृत बांधकामं असल्याची माहिती पोलिसांनी पालिकेला दिली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भिवंडीकरांच्या समस्या पुन्हा एकदा समोर येऊ लागल्यात. यामध्ये कचरा ही भिवंडी शहराची सर्वात मोठी समस्या आहे. यंदाच्या निवडणुकीमुळे तरी कचऱ्यातून मुक्ती होणार का याकडे भिवंडीकरांचं लक्ष लागलंय. भिवंडी शहरात नागरिकांकडून निर्माण होणारा कचरा शिवाय औद्योगिक कचरा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडे स्वतःचं असं डम्पिंग ग्राउंड अजूनही नाहीये. त्यामुळे भिवंडीकरांचा कचरा सध्या बेवारच्यासारखा इतर शहरांमध्ये टाकला जातोय. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. कल्याणमध्ये भर रस्त्यात असणाऱ्या रिक्षा स्टँडला हटवण्यासाठी आलेल्या वाहतूक विभाग आणि पोलिसांना रिक्षेवाल्यांच्या मुजोरीचा सामना करावा लागला. गेले अनेक वर्ष जुन्या आग्रा महामार्गावर असणाऱ्या लाल चौकी परिसरातील हा रिक्षा स्टँड वाहतुकीसाठी अडथळा ठरतोय आणि त्याचमुळे तो तिथून हटवण्याची मागणी होत होती. आणि याच मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या आधारवाडी रस्त्याच्या कडेला हा रिक्षा स्टँड हलवण्यासाठी पोलीस आले असता रिक्षावाल्यांनी त्याला विरोध करत हुज्जत घातली. मात्र पोलिसांनी आक्रमक पवित्रा धारण करत रिक्षा आपल्या कामासाठी राजेंद्र पाटील या शिधा वाटप लाभार्थी मुलुंड केंद्रात आला असता कार्यालयीन कामकाजाच्या वेळात महिला कर्मचारी चक्क साडी विक्रेत्याला कार्यालयात बोलावून साड्या खरेदी करत असल्याचं आढळून आलंय. सुमारे अर्धा ते पाऊण तास हा प्रकार सुरू होता. शेवटी त्यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला आणि याच संदर्भात इथले शिधा वाटप अधिकारी टी.के. पवार यांना संपर्क केला असता यातील सत्यता पडताळून दोषींवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. परंतु या प्रकारामुळे मुलुंडचा शिधा वाटप कार्यालय आहे की साड्यांचं दुकान अशी चर्चा मुलुंडमध्ये रंगली होती. एखाद्या वधूपित्यानं आपल्या लाडक्या कन्येचा संसार थाटण्यात कोणतीही कसूर करू नये. अगदी तसंच एका अनाथ आणि निराधार भगिनीचा प्रपंच उभा करून देण्याचा प्रेरणादायी संकल्प अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हापूर इथे घडलाय. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार इथे घडलाय. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुसंवाद मंचाने दत्तक मुलीचा विवाह थाटामाटात करून दिला आणि समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.